तर राहुल नार्वेकरांची आज सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली। त्यांच्या निवडीनंतरच्या अभिनंदनाच्या भाषणांमध्ये त्यांच्या अभिनंदनापेक्षा जास्त महत्त्व आलं ते नाना पटोले आणि त्यांचं मताधिक्य। सत्ताधारी विरोधक यांच्या टोलेबाजीचा हा या निमित्तानं एक खुसखुशीत अंकच बघायला मिळाला। विधानसभेच्या पटलावर पाहूया। अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण तरी देखील आपण परत आलात। अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते मगाशी आपण मी पुन्हा येईन, पण ते पुन्हा आले, याचा आनंद सर्वांनाच आहे। सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता हे मला चांगलं आता अलीकडच्या काळात कळायला लागलेलं आहे। विधानसभेचे अध्यक्ष यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, अरे प्यार तुम्ही से कर बैठे, अमृताहुनी गोड तुझे नामदेवा। विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राहुल नार्वेकरांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली। सलग दुसऱ्यांदा ते विधानसभा अध्यक्ष झाले। अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर झालेल्या अभिनंदनाच्या भाषणात मात्र सर्व पक्षीयांकडून टोलेबाजी पाहायला मिळाली। जेवढं कौतुक आणि अभिनंदन राहुल नार्वेकरांचं केलं गेलं, तेवढेच टोले नाना पटोलेंना लगावले। अभिनंदन करण्याचा पहिला मान मिळाला तो मुख्यमंत्र्यांना। त्यांनी थेट नाना पटोलेंचे आभार मानले। अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण तरी देखील आपण परत आलात, याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे। आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की राज्यामध्ये एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री होते, त्यातला एक वकील होता। आता तुम्ही झाल्यामुळे 50-50% मेजॉरिटी झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी केली म्हटल्यावर माजी मुख्यमंत्री कसे मागे राहतील? शिंदेंनी सुद्धा जोरदार फटकेबाजी करत नानांच्या मर्मावरच बोट ठेवलं। देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन, ते पुन्हा आले, त्यांचे अभिनंदन। त्यांनी आपला शब्द पूर्ण केला। आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते मगाशी आपण उल्लेख केला, मी पुन्हा येईन, पण ते पुन्हा आले। नाना आमचे खरे मित्र आहेत। मीडियासमोर काय बोलत असतील ते ठीक आहे, ते जाऊ द्या, पण नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे। अरे सुरुवात कुठून झाली ते सांगाल नको? सुरुवात नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, अरे प्यार तुम्ही से कर बैठे। ह्या प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळं मार्जिन आहे। कोण 1000 मतांनी निवडून येतो, कोण 1 लाखांनी येतो निवडून। तुम्ही याचं कसं 208नी येतो, 208नी येतो, 208। आता एक उपमुख्यमंत्री बोलले म्हटल्यावर दुसरे तरी कसले मागे राहताय? अजितदादांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या दांडगी अनुभवाचा प्रत्यय त्यांनी लगावलेल्या टोलांमध्ये सुद्धा आला। राहुलजी, आपल्याला पटो किंवा न पटो, एक लोकसभेची जागा आहे, तिथं आपण उभं राहा। तुम्ही जरा नाही म्हणत होता, परंतु मी फार आग्रह केला। वास्तविक त्यावेळेस मोदी साहेबांची लाट होती आणि त्या लाटेमध्ये मी म्हणणारे सगळे पराभूत झाले। परंतु तेव्हा मी आपल्याला असाही शब्द दिलेला होता की जर अपयश आलं तर तुम्हाला विधिमंडळामध्ये निश्चितपणे प्रतिनिधित्व देण्याची जबाबदारी आम्ही लोक घेऊ, आणि तशा पद्धतीने जबाबदारी वरच्या सभागृहामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पार पाडली। ज्यावेळेस 5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आमच्या जागा 17 आल्या आणि यांच्या जागा 31 आल्या। आम्ही रडत नाही बसलो, ठीक आहे, जनतेचा कौल आहे। तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं, तेव्हा गारगार वाटायचं, ईव्हीएम चांगलं वाटायचं, आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा। लाडक्या बहिणींना आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं, हे लक्षात ठेवा। जे आहे ते आहे, मान्य करायला शिकलं पाहिजे। गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय, काय अडचण आहे? अडचण आहे? मुख्यमंत्र्याला दिलंय। आता तुम्हाला तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले, काय करायचं काय? 208 कलर विसरायला लागले। मला यांनी सांगितलं 208। त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आम्ही कुठली जॅकेट घालायची, काय घालायची ते आम्ही घालू ना। तुम्हाला जॅकेट घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा। कधीतरी लक्षामध्ये घ्या
की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेलं आहे. महायुतीच्या तीनही नेत्यांच्या निशाण्यावर नाना आणि त्यांचं मताधिक्य असलेला 208चा आकडा राहिला. आता सत्ताधाऱ्यांनीच अध्यक्षांच्या अभिनंदनापेक्षा जास्त टोलेस लगावले, तर मग विरोधकांनी सुद्धा तीच री पुढे रेखाटली. पण आपल्या 2.5 वर्षाच्या काळात आम्हाला हे मान्य केलं पाहिजे की आपण दोन्ही बाजूला सतत न्याय देण्याचं काम केलं आणि ते करत असताना संख्याबळावर काही फारसं बोट कधी ठेवलं नाही आणि तोच स्वभाव तुमचा यावेळी कायम राहील अशी अपेक्षा मी या निमित्तानं करतो. दुसऱ्यांदा निवडून आल्यावर सलग विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आज आपली निवड होते. मी आपल्याला नेहमी खाजगीत सांगायचो की परत संधी मिळाली की आपण मंत्री व्हा म्हणून, आणि मी त्यांना सारखा सल्ला द्यायचो की तुम्ही मंत्री झालेलं जास्त चांगलं होईल. सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता हे मला चांगलं आता अलीकडच्या काळात कळायला लागलेलं आहे. त्यामुळे सासऱ्यांच्या आग्रहाप्रमाणे असं मी म्हणणं म्हणजे त्यांच्या कर्तबगारीवर अन्याय आहे. आपली इच्छा नाही हे मला माहिती आहे, पण आता शेवटी काय पक्षाने आपल्याला आदेश दिल्यामुळे आपण अध्यक्ष झालेले आहात. जयंत पाटलांच्या भाषणावेळी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये खुमासदार संभाषण झालं. आमदार झालो त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर. आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय. पण मला मिळालेल्या 208 मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली. अध्यक्ष महाराज, खरं तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो, तो किती मतांनी आला त्याची गिनती नाही, ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात. मी पण विदर्भात सगळ्यात हायेस्ट मतांनी मी आणि देवेंद्रजी आम्ही जेव्हा पहिल्यांदा 99 इथं आलो, 2004 मध्ये सगळ्यात हायेस्ट मतांनी आलो होतो. मला वाटतं की दोनही बाजूच्या लोकांना न्याय देत असताना तुमची भूमिका ही संख्याबळावर नसताना सुद्धा संख्याबळ न बघता न्याय देण्याची, न्यायदेवतेची भूमिका आम्ही ती पाहिली. आणि पुढील 5 वर्ष आम्हाला तुम्ही त्या पदावरून दोनही बाजूच्या लोकांना न्याय देत असताना तीच भूमिका तुमची कायमची राहील असा आम्हाला विश्वास या ठिकाणी नक्की आहे. हे सगळं होत असताना पहिल्यांदाच सभागृहात भाषण करणारे सर्वात तरुण सदस्य रोहित पाटील हे शांतपणे ऐकत होते. मात्र आपली संधी आल्यावर आबांची आठवण होईल अशी जबरदस्त फटकेबाजी त्यांनी केली. फडणवीस साहेब, संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड तुझे नामदेवा. आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं गेलेलं आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूकच द्याल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला करतो. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. महायुती सरकारनं आवाजी मतदानानं विश्वास मत सुद्धा जिंकलं. आता नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि अल्पसंख्याक असलेले विरोधक आमने सामने उभे ठाकणार आहेत. सुशांत सावंतसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज.